इराणमधल्या 40 दिवसांच्या युद्धामुळे देशात इंधनाचा तुटवडा जाणवतोय। राज्यात गॅस तुटवड्यामुळे अनेक शहरात नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्यात। पाहूया। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। गॅस एजन्सी समोर सकाळपासून लोकांनी लांबच लांब रांगा लावल्यात। गर्दी वाढत असून नागरिक आणि एजन्सी मालकांमध्ये वादाच्या घटनाही समोर येत आहेत। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाउन्सर तैनात करण्यात आलेत। यवतमाळच्या दारव्हा शहर आणि ग्रामीण भागात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। भल्या पहाटेपासून ते अगदी कडाक्याच्या उन्हात देखील नागरिक रांगा लावतायत। मात्र तासनतास थांबूनही गॅस मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। सोलापूर शहरात 10 दिवसांनंतर एलपीजी पंपावर गॅस आल्यानंतर रिक्षा चालकांनी रांग लावली। शहरातील 2 ते 3 पंपांवर एलपीजी गॅस उपलब्ध झालाय। जुळे सोलापूर परिसरातील ऑटो एलपीजी पंपावर रिक्षा चालकांनी गर्दी केली आहे। एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे जवळपास 18,000 रिक्षा चालकांवरती बेरोजगारीची वेळ आली होती। सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिकांवर सिलेंडर अभावी उपासमारीची वेळ आली आहे। काही हॉटेलमध्ये मेन्यूमधील पदार्थांमध्ये बदल करण्यात आलाय। नागपूरमध्ये एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ऑटो चालकांनी आंदोलन केलंय। एलपीजी गॅस मुबलक प्रमाणामध्ये आणि 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध करण्याची मागणी केली जाते। धाराशिवच्या ग्रामीण भागात गॅस तुटवड्याने नागरिक हैराण झालेत। भूममध्ये 2-2 दिवस गॅस मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। बुकिंग होत नसल्यानं गॅस ग्राहक अडचणीत आलेत। घरपोच सेवा बंद असल्यानं सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात। सांगली शहरांमध्ये घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी गर्दी केली। भर उन्हात नागरिक गॅस सिलेंडर घेऊन रांगेत उभे असल्याचं चित्र आहे। गॅस पुरवठा 2 दिवसात सुरळीत झाला नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय।